हाय, नमस्कार. मी दर्शना. तर आजचा ब्लॉग जो असणार आहे तर तो मला माहिती नाही मी कधी पोस्ट करेल किंवा काय करेल, पण मी हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हा एक स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर मी माहेरी चालली आहे. तर माहेरी जाण्याच्या आधीची जी प्रिपरेशन असते किंवा जी तयारी असते इथून जाण्याची, तर त्याच्या रिलेटेड हा ब्लॉग असणार आहे. तर तुम्ही माझ्या मागचं जे काही बॅकग्राऊंड आहे आणि माझा जो काही अवतार आहे तो प्लीज इग्नोर करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आजचा वार आहे मंगळवार, तारीख आहे 19. हा माझा मुलगा आहे, तो थोडा डिस्टर्ब करतो, प्लीज इग्नोर. हां, तर बॅक टू द पॉईंट. सो आजचा वार आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे 19. तर मी जाणार आहे माझ्या माहेरी उन्हाळ्याच्या सुट्टींसाठी. तर त्यासाठी बरंच काही ना काही आपल्याला जे आहे प्रिपरेशन करून घेऊन जावं लागतं. म्हणजे घेऊन जावं लागत नाही, घर व्यवस्थित आवरून निवडून जावं लागतं. तर मी आज पूर्णपणे सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो स्किप केला आहे आणि सरळ स्वयंपाकाला लागली. इकडे माझी भाजी टाकून झाली आहे, आता मला करायच्या आहेत पोळ्या. सो ओके, तर आज माझ्याकडे एवढी कामं आहेत की बस कधी. म्हणजे मी अक्षरशः थोडा जरी टाईमपास केला तरी माझं खूप मोठं नुकसान होणार आहे, असं माझी सिच्युएशन झाली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की कसं माझ्याकडे काय काय काम आहेत. तर गेल्या 3 दिवसापासून मी हे जे आहे साईचं, तर ते बाहेर काढून ठेवत होते आणि मी म्हणत होते की मी आज तूप करणार आहे. फायनली 3 दिवस झाले, पण माझ्याकडनं ते तूप झालं नाही. आणि आज मला जायचं आहे. अर्थातच मला खूप कामं आहेत, पण ते आज मला करून जावं लागणार आहे, नाहीतर मग ते खराब होईल. सर्वात हे जे आहे करून हे घेतलं. मला काही केलं रेसिपी मी तरी आज अपलोड पूर्ण केली. करायचं आहे. अजून पाहिली नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा यूट्यूबला. त्यानंतर एक छोटीशी टिप पण सांगते, जर साईज खूप दिवसाची स्टोअर करून ठेवली असेल तर त्यामध्ये लवंग नक्की टाका. तूप जास्त काळ टिकेल. महत्त्वाचं काम आहे जे गावाला जाण्यासाठी करावंच लागतं, ते म्हणजे बॅकपॅक करणं. ते मी आयुष्यात 2 दिवस अगोदर बॅकपॅक करू शकत नाही, कारण मला असं वाटतं ज्या दिवशी आपल्याला जायचं असतं त्याच दिवशी आपल्याला सगळ्या वस्तू कळतात की आपल्याला हे घेऊन जायचं आहे, आपल्याला ते घेऊन जायचं आहे. आणि खूप घाण सवय जी असेल तर ती मला आहे. तर ती सवय म्हणजे आहे ओव्हर पॅकिंगची. मला इतकी घाण सवय ओव्हर पॅकिंगची की बस कधी. मला माहिती नाही आहे की ती सवय माझी कधी मोडेल किंवा काय. असं जरी मी 2 दिवसासाठी जात असले तरी मी पूर्ण व्हीलची जी बॅग असते तर तीच कॅरी करते. तर मला असं वाटतं की हे लागेल ते लागेल. आणि तुम्ही जर का एक आई असणार तर तुम्हाला तर असं वाटतं की अरे नाही हे तर लागणारच आहे, आणि त्याचा उपयोग शून्य असतो आपल्यासाठी त्या काळामध्ये. तरी देखील मला ती ओव्हर पॅकिंगची सवय. बघू, एका बॅगमध्ये मी किती कपडे घेऊन जाऊ शकते, आणि हे कपड्यांचंच ओव्हर पॅकिंगची सवय जास्त. वस्तू तर मी काही कमी करू शकते की ते नाही वापरले किंवा नाही लागल्या तर एवढं काही नाही, पण कपडे मात्र असं आहे ना की 2 कपडे जर मी 8 दिवस घालत असले ना तरी मी सोबत जाताना 4 ते 5 जोडी कपडे घेऊन जाईल, अशी मला ती सवय आहे. होप सो मी खूप कमी कपडे पॅक करेन आणि जे पुढे पण घेऊन जाईल तेवढे वापरेल. आणि जास्त कामांच्या घाईत असं काही होणं तर अगदी फिक्स आहे. मल्टीटास्किंग करणं म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड लागतं. गावाला जाण्याच्या आधीचा माझा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे झाडांना पाणी कोण देणार. यावर मला सोल्युशन तर मिळाले, पण 1 दिवस गॅप पडला तर काही फरक पडू नये म्हणून झाडं सगळी खाली आणून ठेवली, म्हणजे जेणेकरून ती झाडं सावलीत राहतील, वाळणार नाहीत आणि आरामात ती झाडं व्यवस्थित राहतील. सगळ्यात जास्त माझा कोणामध्ये जर जीव असेल तर ती माझी झाडं आहेत, म्हणजे नॉन लिव्हिंगमध्ये. त्यामुळे मी झाडांवर विशेष प्रेम आहे. आणि जर तुम्हाला माझी झाडं बघायची असेल ना तर मला याच्यासाठी नक्की कमेंट करा. मी तुम्हाला माझी सगळी झाडं दाखवेल आणि कोणती झाडं आहेत मी त्यांची कशी केअर करते तेही सांगेल. त्यामुळे मला कमेंट करणं गरजेचं आहे. आणि आता वेळ आली आहे बॅकपॅकिंगची. बॅकपॅक करून झाली आणि नेहमीप्रमाणे मी माझी बॅगची ओव्हर पॅकिंग केली आहे.
इव्हिनिंगला सगळं कामं घरातली आवरून मी निघाली आहे ऑटोमध्ये. आणि त्याच्यानंतर जिथे आम्ही राहतो तिथे संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक नसणं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे असं काहीसं म्हटलं तरी चालेल. नेहमीप्रमाणे तिथे ट्रॅफिक होती आणि खूप ट्रॅफिक होती. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी 100% लेट होणार आहे आणि मला काही ट्रॅव्हल सापडणार नाही वगैरे असं मला वाटत होतं. पण तसं काही नाही झालं. त्या काकांनी खूप चांगली ऑटो चालवली आणि वेळात वेळ काढून आणि खूप चांगली ऑटो साईडला काढून त्यांनी मला माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवलं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल की ट्रॅफिक खूप तिथं तसं साचलेली होती. आणि नंतर आली आमची ट्रॅव्हल्स. आता वाजले सकाळचे 5:30 आणि आम्ही घरी पोहोचतोय. घरी गेल्यानंतर थोडा आराम वगैरे करू आणि त्याच्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात होईल. माझी सिरीज चालू होणार आहे. माहेर सिरीज चालू होणार आहे तर ती आहे आयुची माशी म्हणजेच माझी बहीण शिवानी. तर आम्ही ह्यावेळी खूप ठरवून वगैरे घरी जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही सोबत आलो. आणि ही आहे सकाळची वेळ. आम्ही सकाळी 5:30 वाजता